मंडळी, मी जैविक शेती मार्गदर्शक पंकज पतंगे आज आलो आहोत बाभुळगाव या गोंधळी गावामध्ये आलोत. तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ इथे आलेलो आहोत. तर आज आपल्यासोबत शेतकरी आहेत ज्यांनी यांच्या शेतासाठी मल्टीप्लायर वापरलेला आहे. तर त्यांनी कशा प्रकारे वापरलं आणि कसे रिझल्ट मिळाले आज आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. नमस्कार काका, नमस्कार. आपलं नाव सांगा. प्रफुल्ल बाबाराव ओटे, गोंधळी, तालुका बाबुगाव, जिल्हा यवतमाळ. बरं, मल्टीप्लायर आतापर्यंत कशा कशाला वापरलं तुम्ही? सर, मी तुरीला, चण्याला आणि कपाशीला, हां. सोयाबीनवर पण 3 फवारे काढले. बरं. तुम्हाला रिझल्ट कसे वाटलेत मल्टीप्लायरचे? रिझल्ट सर एक नंबर आहे, रिझल्ट आहे, असं काहीच नाही. पहिल्यांदा वाटे, पण मागच्या वेळेस मी 2.5 एकराला तुरीला सतत 2 स्प्रे काढले. तर मला 2.5 एकर म्हणजे कपाशीमध्ये 13 क्विंटल तुरी झाली सर. अच्छा, म्हणजे दर त्या तुरीला वापरून तुम्ही समाधानकारी आहे? तुम्हाला समाधान, उत्पन्न मागच्या वर्षी पहिलं वर्ष सर. हां हां आणि तुम्हाला म्हणजे समाधानकारक उत्पन्न मिळालं समजा. समाधानकारक उत्पन्न भेटलं. बरं, तुम्हाला काय वाटते रासायनिक शेतीमध्ये आणि मल्टीप्लायर शेतीमध्ये काय फरक वाटते? रासायनिक शेतीमध्ये खर्च जास्त येतो, याच्यात खर्च कमी येतो, आणि पण उत्पन्न उत्पन्नात वाढ होते. वाढ होते. मला पहिल्यांदाच एवढ्या तुरी 2.5 एकरात 13 क्विंटल तुरी झाल्या सर. अच्छा अच्छा, म्हणजे मल्टीप्लायर वापरून तुम्ही अतिसमाधानी आहात असं? यावर्षी सर पूर्ण कपाशीला, सोयाबीनला पूर्ण यांना स्प्रे केला. आताही तुरीचा 2 स्प्रे झाले, सोयाबीनला 3 केले. यावर्षी सोयाबीनला लोकांना पिकली नाही सोयाबीन. मला 5चा ॲव्हरेज 7 बॅगाला 35 क्विंटल सोयाबीन झाली सर. बरं, आता चण्याला तुम्ही बीज प्रक्रिया केली. तुम्हाला दरवर्षीच्या चण्यामध्ये उगवण शक्तीमध्ये आणि यंदाच्या उगवण शक्तीमध्ये काय वाटते? सर, यावर्षी बुरशी आलीच नाही तेवढी बार. हां ते 10% आहे, ते तेवढं ते नॉर्मल येणारच आहे. हां. चण्याला पण खात नाही, काहीच नाही. फक्त 2 स्प्रे झाले सर आणि बीज प्रक्रिया केली होती. ओके ओके. तर चण्यामध्ये समजा तुम्ही मल्टीप्लायर वापरून समाधानी आहात. समाधानी. बरं, आता मला सांगा तुम्ही इतर शेतकऱ्यासाठी काय संदेश देऊ इच्छिता? सर्वांनीच कसं आहे सर, सर्वांनी नाही काही तो एकरभर तरी प्रयोग करायला पाहिजे. अच्छा. तर त्याच्यात त्यांना रिझल्ट येईलच. मला जसा आला पहिल्या वर्षी, तसा मी आता दुसऱ्या वर्षी पूर्णच पिकांना स्प्रेइंग केली. पुन्हा असं तर शेती चांगलं हे आहे सर. अच्छा अच्छा. उत्पन्न चांगलं येईल ह्यावर्षी असं मला वाटतं. बरं, तर मित्रांनो, शेतकरी आपलं मल्टीप्लायर प्रोडक्ट वापरून अतिसमाधानी आहेत. त्यांच्या तोंडून आपण सर्व ऐकलेलं आहे. तर अधिक माहितीसाठी व्हिडिओ खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. मल्टीप्लायर खरेदीसाठी खाली दिलेल्या व्हिडिओला नंबरला संपर्क करा. धन्यवाद.